धुळे जिल्ह्याला आज हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालंय। शहरातले अनेक सखल भाग जलमय झालेत। शासकीय कार्यालयांना सुद्धा पावसाचा फटका बसलाय। विशेष म्हणजे धुळे पोलीस अधीक्षक कार्यालय सुद्धा पाण्याचा वेढा पडलाय। कर्मचारी आणि नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत कार्यालय गाठावं लागतंय। आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांनी। आज मध्यरात्रीपासून धुळे शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। हवामान विभागाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसंच अतिवृष्टीचा देखील इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच धुळे शहरासह जिल्ह्यातील जनजीवन हे काही प्रमाणात विस्कळीत झालं आहे। सध्या आपण धुळे शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आपण आहोत आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस अधीक्षक कार्यालयाला चारही बाजूने या ठिकाणी आता पाण्यानं घेरून घेतलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आणि सकाळपासूनच या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। आपण जर पाहिलं की गेल्या अनेक वर्षापासूनची ही समस्या कायम आहे। संपूर्ण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं, त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत घेऊन या ठिकाणी आपल्या विभागापर्यंत पोचावं लागतं। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणची पाण्याची जी काही समस्या आहे ती तिचं निराकरण करण्यात यावं अशीच मागणी आता नागरिकांमधून आणि कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे। NDTV मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे।